नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील चित्तथरारक किल्ला म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे मोरोशीचा भैरवगड, कलावंतिनी आणि हरिहर किल्ला। पण आज मी तुम्हाला एका वेगळ्याच किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे। अगदी हरिहर किल्ल्याचीच अनुभूती या किल्ल्यावरती येते। काहीसा हा किल्ला हरिहर किल्ल्यापेक्षाही थरारक आहे, परंतु खूप साऱ्या पर्यटकांस माहीत नसल्याने या किल्ल्यावरती पर्यटक कमी प्रमाणात येतात। हॅलो नमस्कार, मी योगेश। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत गोरखगड। गोरखगड हा मुरबाड तालुक्यामध्ये येतो। तर मुंबईवरून 90 किलोमीटरवरती आणि पुण्यावरून 180 किलोमीटरवरती आहे हा किल्ला। तर या किल्ल्याला जाण्यासाठी आज आम्ही दुपारचं साधारणतः 1 वाजलेलं आहे आणि आपल्यासोबत आहे माझा भाचा लागतो सन्मय। आणि या ठिकाणावरती गाडी पार्क केलेली आहे। गाडी पार्क केल्यानंतर अगदी बाजूनेच आपल्याला प्रवेशद्वार बघायला भेटते। प्रवेश केल्यानंतरच वरती आपल्याला गोरक्षनाथांचं मंदिर बघायला भेटतं। तर या ठिकाणावरती मंदिराची तटबंदी आहे। आता जीर्णोद्धार केल्यानंतर ही तटबंदी बांधण्यात आली आणि अगदी वरती पाठीमागे भव्य दिव्य असं आपल्याला मंदिर बघायला भेटते। इथे आपण दर्शन घेऊया। नंतर आपल्याला या मंदिराच्या उजव्या हाताने आपल्याला पुढे ट्रेकसाठी रस्ता आहे। तर या ठिकाणावरती बघू शकता मोठ्या स्वरूपात असं मंदिर आहे। आणि अगदी ज्या ठिकाणी आपल्याला गोमाता बांधलेली दिसते तिथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे। आल्यानंतर या ठिकाणावरती थोडंसं विश्रांती करू शकतात। मित्रांनो, ते दर्शन घेतलेलं आहे आपण, पण आल्यानंतर इथं थोडंसं शांत वाटलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आपण थांबणार आहोत। आणि मंदिर खरंच सुंदर प्रकारे याचा जीर्णोद्धार केलेला दिसतो, कारण की जी बाजूची तटबंदी आहे ती खरंच सुंदर अशी बांधलेली, पूर्ण दगडी बांधकाम। मित्रांनो, जंगल पॅच सुरू झालेला आहे। या ठिकाणावरती मंदिर आहे। या ट्रेकला जर आलात तर आपल्याला असे वाटेल की बाजूला गर्द झाडी आहे, परंतु ऊन असल्यामुळे तहान खूप लागते, कारण की तुम्ही बघू शकता। आणि जवळजवळ आपल्याला वरती पहिल्या टप्प्यात गेल्याशिवाय आपल्याला कुठे पाणी प्यायला भेटत नाही। तर सोबत आपल्या 1 लिटर पाण्याची बॉटल तरी असू द्या, कारण की आता बघू शकता पाऊस बंद होऊन अगदी 3 दिवस झालेले, तरी कुठे पाण्याचं स्वरूप आपल्याला बघायला नाही भेटत। आम्ही 15-20 मिनटं चालून आलेलो आहे, आम्हाला कुठेही पाणी बघायला भेटलेलं नाही। जर तुम्ही आलात तर पाण्याची 1 बॉटल तरी एका व्यक्तीसाठी सोबत असू द्या। तर आम्ही ज्या टायमिंगमध्ये आलो त्या टायमिंगमध्ये तुम्ही येऊ नका, आला तर सकाळच्या टायमिंगला या, कारण की दुपारचं आलेलो आहे। बाजूने सावली असून सुद्धा गरमी अशी जबरदस्त होती, कारण ती हवाच लागत नाही आम्हाला कुठे। आता हा थोडासा वरचा टप्पा जेव्हा आपण चढून जाणार आहे त्यावेळेस थोडीशी आपल्याला वरती हवा लागेल अशी अपेक्षा बाळगूनच आपण चाललेलो आहे पुढं। तर जे आमच्याकडून चूक झाली ती तुम्ही करू नका। मित्रांनो, जंगलामध्ये आल्यानंतर भरपूर ब्लॉगर मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही फुल स्लीव्स टी-शर्ट वापरा। आत्ता काही जण बोलाल, आज मी हाफ का वापरलेला आहे। सकाळी येताना गरमी होती आणि ऊन पण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे मी हाफ टी-शर्ट घातलेला आहे। परंतु मग हाफ टी-शर्ट असेल तर काळजी काय घेतली पाहिजे, जसं की मच्छरांपासून बचाव होण्यासाठी ओडोमॉस तुम्ही यूज करा। परंतु जंगलामध्ये आल्यानंतर काय होतं, आता आपण चालतो ह्या स्वरूपात, चालताना इथे काही झाडं आपल्या बॉडीला लागत आहेत, परंतु काही वनस्पती असे आहेत की दिसताना खूप सुंदर दिसत आहे, परंतु त्यांना छोटेसे काठी असतात। ते काठी जेव्हा आपल्या बॉडीला जेव्हा टच होणार ते आपल्या बॉडीत घुसणार आहेत, त्या टायमाला आपल्याला छोटे पुरळ येतात। आणि ते पुरळ एवढे भयानक स्वरूपात असतात की असं वाटतं का काही इन्फेक्शन झालेलं आहे काय। आता या ठिकाणी बघा किती आपण शरीर आपलं जपणार आहे, नक्कीच आपल्या बॉडीला हे टच होत आहे। परंतु आता हे कारवीचे झाड आहे म्हणून ठीक आहे, परंतु काय अशा वनस्पती आहे त्या तुम्हाला जर मला दिसल्या रस्त्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच दाखवून, परंतु आल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या। तर पाठीमाग बघू शकता या स्वरूपात जंगल आहे पूर्ण। गोरखगडचा खरा हा पहिला टप्पाच खूप ॲडव्हेंचर ट्रेक म्हणायला लागेल असं आम्हाला आत्ता वाटतंय, तुम्हालाही आल्यानंतर वाटेल, कारण की खालून जंगल पॅच आपण थोडं चढलेलो, इथं खाली उतरलो जीव जायला झालेला आहे। रात्री जागेवरती चढत चाललो आहे, उद्या याच्यावरती जेव्हा जाणार आहे त्यावेळेस अशी एक अनुभूती होती की जसं की म्हणतात महाराष्ट्रामधील सर्वात डेंजर ट्रेक हरिहरगडचा आहे, त्याचनुसार गोरखगडचा सुद्धा ट्रेक आपल्याला वरती गेल्यावरतीच बघायला भेटणार आहे।
बघू शकता जे आपल्याला सुळक्यावरती जायचं तो इथे पाठीमागे आपल्या दृष्टिक्षेपात आता आपल्याला आलेला आहे. तर चला समोर अगदी वरती गेलेला आहे आणि मी गप्पा मारत मारत इथेच थांबलेलो आहे. कशी चढाई बघू शकता इथे, थोडंच काळजी होऊन चढा. हा काका कधी गेलते तुम्ही वरती? आम्ही सकाळी 9ला चालू केलं. 9ला गेले ना काका? ते 9ला गेले त्यामुळे थोडंसं वातावरण किंवा जो तप्त आपला सूर्य आहे तो कमी प्रमाणात असणार आहे. आता गरम आहे, आता जबरदस्त गरम आहे. हो. त्यामुळे हे जे काय दिसतंय चेहऱ्यावरती घाम हा त्याच्यामुळे. परंतु काकांनी आता हे बघू शकता काकांचं वय झालेलं आहे, परंतु एवढा मोठा ट्रेक केलेला आहे. अशाच गोष्टी जर आपण जर वयस्कर माणसं नाही तर एक छंद म्हणून जर ह्या गोष्टी जोपासल्या तरच आपल्याला आपल्या छत्रपतींचा इतिहास समजेल. घनदाट जंगलातून जेव्हा वरती येतो तेव्हा आपल्या नजरेस 2 सुळके पडतात. हे सुळके मानवी मनाचे लक्ष आपोआप वेधून घेतात. लक्ष वेधून घेणारे हे 2 सुळके म्हणजेच त्यातील एक मच्छिंद्रगड व गोरक्षगड. परंपरेने मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ गुरु शिष्यांची नावे ह्या 2 गडांना लाभली आहे. परंतु त्यातीलच मच्छिंद्रगडावरती जास्त प्रमाणात ट्रेकर्स जात नसल्याने हा गड पूर्णतः निर्मनुष्य झाला आहे. जायचे असेल तर येथील स्थानिक व्यक्ती सोबत घेऊन गेले तर योग्य ठरेल. दुसऱ्या बाजूला उंच सुळका आकाशाला गवसणी घालण्यास निघालाय की काय असा आभास होतो. त्याचे चौबाजूने तुटलेले बेलाक कडे, त्यावरती कातळा कोरलेल्या पायरी मार्ग, एक वेळ काळजाचा ठोकाच चुकेल असा हा सह्याद्रीच्या घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी समुद्र सपाटीपासून 2131 फूट उंचीचा गोरखगड. या गडाचा मुख्य प्रवेशद्वार पार केला की पुढे भुयारी जिना दृष्टीस पडतो. या जिन्याची निर्मिती अप्रतिम. काहीशा पायऱ्या वर चढल्यानंतर पायरी मार्गावरती शिलालेख आढळतात. या शिलालेखावरूनच असे समजले जाते की या गडाची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी. गडावरती पाण्याची टाकी, कुलदैवत दृष्टीस पडतात. गडावरती सातवाहन काळात जे वाटसरू ये जा करत असावे यांच्यासाठी राहण्यास लेणींची निर्मिती केली असावी. लेणीच्या बाजूला पाण्याची टाकी खोदलेली आहे. त्यातील काही टाकी स्वच्छ असल्याने हे पाणी आजही पिण्यायोग्य आहे. येथील पाण्याचा आस्वाद घेऊन पुढे गेलो असता काही ट्रेकर्स भेटले. त्यातील काहींनी छत्रपतींचा इतिहास वाचल्याने प्रेरित झाले होते. त्या कारणास्तव हे सह्याद्रीला भेट देण्यासाठी गुजरातमधील सुरत या ठिकाणून आले होते. त्यांना भेटून खूप छान वाटले. सर्वांनी मिळून हर हर महादेवची गर्जना देऊन पुन्हा आकाश भेदणारा शिखर माथ्याची चढाई सुरुवात केली. एकमेकांना सूचना देत सोबतीने गडाचा बालेकिल्ला सर केला. शिखर माथ्यावरती गोरक्षनाथाची प्राचीन समाधी आहे. त्या ठिकाणास भेट दिल्यानंतर त्या मंदिराचे जीर्णोद्धार केलेले आपल्याला पाहायला भेटते. परंतु सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, या मंदिराची बांधणी कशी केली असावी. परंतु बोलतात ना, सह्याद्रीची सैर फक्त ऊन, वारा आणि मावळेच करू शकतात. याच निष्ठा आणि श्रद्धेतून या मंदिराची उभारणी केलेली पाहायला मिळते. गड शिखरावरील पाण्याची टाकी, गोरक्षनाथाचे मंदिर या वास्तूंचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सुखरूपपणे आम्ही खाली उतरलो आणि पुन्हा एकदा हर हर महादेवची घोषणा देऊन सर्वांनी निरोप घेतला.